शाळा भरायच्या वेळी श्लोक आपल्या आईसोबत शाळेपाशी पोहोचला. नेमकी त्याच वेळी एक आलिशान कार तिथे आली. त्या आलिशान कारमधून श्लोकचा वर्गमित्र रिषभ थोड्याशा नाराजीतच उतरला. श्लोकने रिषभच्या आलिशान कारकडे पाहून त्याला विचारले, "अरे वा रिषभ, नवीन गाडी? आता तू रोज या नवीन गाडीतून येणार?" रिषभ श्लोकच्या आईकडे बघत खिन्नपणे म्हणाला, "हो, मी रोज या एवढ्या मोठ्या गाडीतून एकटाच येणार, कारण माझ्या आई-बाबांकडे मला शाळेत सोडण्यासाठी वेळच नाही." शाळेच्या दुपारच्या सुट्टीत UKG क्लासमधील सर्वांनी आपापले डबे उघडले. रिशाच्या डब्यात चॉकलेटची पेस्ट्री होती, तर आर्याच्या डब्यात पोळीचा लाडू होता. आपली आई आपल्याला रिशाच्या आईप्रमाणे पेस्ट्री देत नाही म्हणून आर्या दुःखी होती, तर आपली आई कधीच आर्याच्या आईप्रमाणे पोळीचा लाडू करून देत नाही याचे प्रिशाला वाईट वाटत होते. 10वीच्या वर्गात मित्रमैत्रिणी गप्पा मारत बसले होते. सिमरन म्हणाली, "काल संध्याकाळी क्लास सुटल्यावर आपण सगळे गप्पा मारत बसलो, त्यामुळे घरी जायला उशीर झाला आणि माझे बाबा मला खूप रागवले." आर्यन म्हणाला, "मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्यामुळे माझे वडील देखील मला काल रागवले. या दिशाचे बरे आहे बाबा, हिला घरी कोणी रागवतच नाही वाटतं." इतका वेळ शांत असलेली दिशा म्हणाली, "अरे वेड्यांनो, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला रागवायला तुमचे वडील आहेत." एकाच शाळेच्या आवारात घडलेले हे 3 वेगवेगळे प्रसंग कित्येकदा आपल्या आयुष्यातही घडत असतात. अनेकदा आपल्याला आपलं आयुष्य इतरांच्या तुलनेत दुःखदायक वाटतं, तर इतरांचं आयुष्य चांगलं आणि सुखी वाटतं. खरं तर आपण जगत असलेले आयुष्यही कोणाच्या तरी नजरेमध्ये एकदम भारी असतं. आपल्याला सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी, सहज मिळणाऱ्या गोष्टी कित्येकांसाठी मोठी स्वप्न असू शकतात. पण हा विचार कधीच न लक्षात घेता आपण इतरांशी केवळ तुलना करत बसतो आणि अधिकच दुःखी होऊन जगतो.